हरिओम. आज मंगळवार 3 मार्च 2026, फाल्गुन पौर्णिमा, धुलीवंदन. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. प्रपंच जरुरी पुरताच करावा. ऐकूया हा. पुष्कळ लोक जोडधंदा करतात, म्हणजे त्यांचा एक मुख्य धंदा असतो आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा. त्यांचं सर्व लक्ष मुख्य धंद्याकडे केंद्रित झालेलं असतं. म्हणजे जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरुरीप्रमाणे बंदही करतात, किंवा नफा नुकसानीचा प्रसंग आला तर जोडधंद्यातल्या नफा नुकसानीकडे विशेष असे नाही पाहत आहेत. प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा. म्हणजे प्रपंचात होणाऱ्या लहान हानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावं. भाजीला जसं मीठ लागतं तसं परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते, पण मीठ जास्त झालं तर भाजी खावत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागतं, तसं ज्यांना प्रपंचाची सवय झाली त्यांना तो जास्त लागतो, त्यांची गोष्ट निराळी. पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे त्यांनी तरी तो बेताने करावा. भगवंत डोळ्यास पुढे ठेवून वागावं. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण प्रपंच हाच काही सर्वस्व नव्हे. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला ना तरी तो बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे त्या होवो किंवा प्रपंचात दुःख आल्यामुळे होवो, प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरुरी आहे. पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळे सर्व बिघडतं. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असं म्हणणं वेडेपणाचं आहे. मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडायचंच. प्रपंच कुणाला सुटला आहे? हा प्रपंच, हा संसार भगवंतानेच उत्पन्न केला, तर तो कुणाला तरी सुटेल का? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही, तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या खिशातले पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याप्रमाणे प्रपंचातले आपलं मन काढून भगवंताकडे लावावं. तसं करण्यात समाधान आहे. नवरा बायकोचं ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो. जो मनुष्य हौसेने प्रपंच करेल त्याला तो करायला 24 तास पुरणार नाहीत. पण तो जो जरुरी पुरता प्रपंच करेल त्याला 3-4 तास पुरतील. प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये, पण त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये. आपल्या व्यवहाराचे कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावं. रामाचं नाव शक्य तितकं घेऊन आपलं मन त्याच्या ठिकाणी चिकटावं, यासाठी त्याची मनापासून प्रार्थना करावी. प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तिथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असेल तितकी शिकणाऱ्याला संधी जास्त. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.